गेल्या 22 वर्षापासून पुणे परिसरात 6 वेगवेगळ्या टेकड्यांवर पर्यावरणासाठी 80,000 झाडे लावून त्यांची पूर्ण काळजीपूर्वक वाढ करणाऱ्या आणि पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्रीन हिल्स ग्रुप या संस्थेतर्फे देवराई फाउंडेशन, सह्याद्री देवराई, वनाई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्र या संस्थांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देवराई संकल्पनेवर आधारित विनामूल्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 7 जून ते 9 जून दरम्यान या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रीन हिल्स ग्रुपचे प्रमुख अतुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले, सह्याद्री देवराईच्या स्मिता जगताप, भूजल विज्ञान शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, देववन संकल्पनेचे किशोर मोहोळकर आणि वनाई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक अथर्व वेताळ आदी उपस्थित होते। प्रसिद्ध चित्रकार अतुल वाघ यांचे निवडक 30 पेंटिंग्स आणि जगातल्या देवराईबद्दल माहिती देणारे 40 पोस्टर्स या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे। बालगंधर्व कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार 7 जून रोजी सकाळी 10 वाजता पुणे महापालिका इस्टेट विभागाचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालय पुणेचे असोसिएट डीन डॉक्टर महानंद S माने, पुण्याचे वन उपसंरक्षक महादेव मोहिते, मुख्य उद्यान अधिकारी अशोक घोरपडे, पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे आणि पर्यावरण संवर्धन अधीक्षक मंगेश दिघे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे। या प्रदर्शनात देवराई आणि घनवन यशस्वी पद्धतीने करू इच्छित असणाऱ्यांना विनामोबदला वृक्षांची रोपं आणि त्यांची रचना देऊन सहकार्य करणाऱ्या सहसंस्थांचा सहभाग असणार आहे। या संस्थांकडून घनवन, देवराई, निसर्गबीट, पंचवटी उद्यान, देववन या प्रकारच्या पर्यावरणपूरक वृक्षारोपणाविषयी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे। तसेच या शेतकऱ्यांची घनवन संकल्पनेत आपल्या शेतात वृक्षारोपण करून मेहनत घेतली आणि त्यांच्या शेतीसह परिसराचा कायापालट करून स्वतःचा आर्थिक फायदा देखील करून घेतला, अशा शेतकऱ्यांची यशोगाथा ऐकण्याची संधी मिळणार आहे। यानिमित्त पुणेकरांना प्रत्येकी 2 झाडांची रोपे मोफत देण्यात येणार आहेत। नमस्कार, मी ग्रीन हिल्स ग्रुपचा मेंबर अतुल वाघ आहे। आमचं 9वं एक्झिबिशन आहे बालगंधर्व कलादालनामध्ये 7 जून ते 9 जून। याची संकल्पना आहे देवराई घनवन आणि ह्याच्यातनं आमचं उद्दिष्ट असं आहे की जेवढे कोणी शेतकरी किंवा पुणेकर आहेत त्यांना घनवनबद्दलचं पूर्ण ज्ञान आणि व्यवस्थित मांडणी कशी करावी हे विनामूल्य खर्चाचं त्यांना आम्ही सांगणार आहे। त्याच्यासाठी ज्या काही संस्था सहभागी झालेल्या आहेत, रघुनाथ ढोले सर आहे देवराई फाउंडेशनचे, स्मिता जगताप आहे सह्याद्री देवराईच्या, उपेंद्र धोंडे शास्त्रज्ञ, भूजल विज्ञान, निसर्गबेट, पंचवटी उद्यान याच्याबद्दलची ते माहिती तिथं देणार आहे आणि किशोर मोहोळकर यांचे देववन संकल्पना आहे त्याच्याबद्दलची माहिती ते तिथं मांडणार आहे आणि ती देणार आहे। याच्यात आम्ही प्रत्येकाला 2 रोपं आम्ही देणार आहे, एक घरासाठी फुलझाड आणि एक डोंगरासाठीचं वृक्ष जातीचं झाड, वड, पिंपळ, आवळा, चिंच। तर ह्याच्यातनं त्या लोकांनी ते वाढवायचं 1 वर्ष आणि ते आम्हाला परत दिलं तर आम्ही टेकडीवर लावू, जर त्यांच्याकडे जागा अवेलेबल नसेल तर। आता त्यामध्ये आपण देवराईची एक संकल्पना मांडलेली, देवराईमध्ये देवाच्या नावाने राखलेले जंगल। आता आपला सर्वांना माहिती की आता जगभर लोक झाडं लावू लागलेली, तर नेमकी कुठली लावायची हे माहीत नसतात, त्यामुळे विदेशी झाडं बरीचशी लागली गेली आणि देवराई असे की मूळ जेथे शेकडो वर्षात कुणी झाड लावलं नाही, कुणी तोडलं नाही, कारण तिथे देव असं म्हणून ते सुदैवाने टिकू नये। मग अशा देवरांचा अभ्यास करून त्यातली मोठी झाडं कुठली, लहान झाडं कुठली, वेले कुठल्या, गवतं कुठलं, त्याचं असं 121 प्रकारच्या 515 झाडांचं 1 एकरचं प्लांटेशन मॉडेल तयार केलेलं आहे आणि ते गाव तिथे देवराई, शहर तिथे देवराई, जिथे जिथे ज्यांना लागवड करायची त्या मिनिमम 1 एकर जमीन असेल तर ती लागवड करू शकतो। त्या देवराईचा फायदा म्हणजे असा की जशी पुस्तकाला लायब्ररी तशी झाडांची लायब्ररी, कारण प्रत्येक झाडांची माहिती। नंबर 2 सीड बँक, आम्हाला लक्षावधी बी मिळणार आहे। नंबर 3 जर आम्हाला बी मिळतं आम्ही लाखो रोपं तयार करू शकतो। ह्या देवराईमुळे शेतीचं उत्पन्न 30% वाढतं, त्यामुळे ही देवराई शेतकरी बांधव सुद्धा लावू शकतात। पुन्हा या देवराईमध्ये सकारात्मक ऊर्जा फार असते, म्हणजे त्या ठिकाणी कोणी जर एखादं ॲग्रो टुरिझम केलं किंवा मध्ये एखादं घर बांधलं, शाळा बांधली, मंदिर बांधलं, नॅचरोपॅथी सेंटर बांधलं तर त्यांना त्या देवराईपासून उत्पन्न मिळू शकतं आणि खऱ्या अर्थाने वृक्ष लागवडीत दिशा मिळेल असं एक देवराईचं मॉडेल आहे, जे आतापर्यंत आमच्या महाराष्ट्रात 406 देवराई झालेल्या आहेत। आजच एक सकाळी देवराई लागवड करून आलो आम्ही। नंबर 2 घनवन, आपल्या सर्वांना माहिती की मियावाकी ही जापनीज पद्धत आहे, 1.5 फुटा झाडं लावतात। काही वर्षापूर्वी मी ह्याच्या मियावाकीला भेट दिली तेव्हा लक्षात आलं की 10 गुंठ्यामध्ये त्यांना 5 लाख रुपये खर्च आला ते घनवन मियावाकीचं जंगल तयार करायला, कारण ते 1 मीटर खोदून बाहेर टाकणं, बाहेरनं तूस कोकोपीट आणणं, तर 10 गुंठ्याला जर 5 लाख रुपये खर्च येतो याचा अर्थ कार्बन फुटप्रिंट वाढतो।
जर कार्बन फुटप्रिंट वाढून जर काम करायचं तर पेक्षा नाही केलेलं बरं. मग त्याचं सोल्युशन काय? तर आम्ही पुणे PCMCमध्ये एक 10 गुंठ्यामध्ये 3 फूट कचरा पाला गार्बेजच्या ट्रक सगळे तिकडे वळवल्या आणि तिथे गार्बेज भरलं आणि त्याच्यावर झाडं लावली. ती 2 वर्षामध्ये 20-22 फूट झाडं वाढली. म्हणजे कचऱ्याचा प्रश्न सुटला आणि झाडं चांगली वाढली. तर असे सगळे इकॉनॉमिकल मॉडेल जर असतील तर ते टिकतील पुढे.